आता बातमी आहे मुंबईतून दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला सायन्स स्थानकातील ब्रिटिशकालीन पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे किंवा केलं जात आहे। हा पूल जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल। या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान 5वी आणि 6वी रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहे। मध्य रेल्वेनं रविवारी घेतलेल्या मेगा ब्लॉक दरम्यान पुलावरचे 7 गर्डर हटवण्यात आलेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। 100 वर्षांहून अधिक जुना असलेल्या सायन रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकामाचे काम जे आहे ते सुरू आहे। मध्य रेल्वेकडून रविवारी या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि त्याच दरम्यान 7 गर्डर पाडण्यात आलेले आहेत, हटवण्यात आलेले आहेत। आपण जर सायन पूल बघितला तर पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा असा हा पूल आहे आणि या दरम्यान वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असते, कारण हाच मुख्य पूल आहे जो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा असा आहे। बरीचशी मंडळी जी आहेत ती याच पुलावरून जायची, परंतु हा पूल बंद असल्याने लोकांना, नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। हा पूल जो आहे तो जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। ब्रिटिश कालखंडात उभारण्यात आलेल्या या 111 वर्षे जुन्या पुलाची संरचनात्मक तपासणी IIT आणि मध्य रेल्वेच्या तज्ज्ञांनी केली होती। दोन्ही अहवालात पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे निष्पन्न झाले होते। त्यामुळे पुलावरून जून 2023 पासून अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली होती। त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 पासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। या प्रकल्पाअंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान 5वी व 6वी रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने हा जो पूल बघतोय आपण, उड्डाण पूल बघतोय, हा बंद ठेवण्यात आलेला आहे। याच्या पाडकामाचे काम सुरू आहे। जुन्या पुलाचे 3 मुख्य गर्डर अनुक्रमे 27 मीटर, 13 मीटर आणि 14 मीटर लांबीचे होते, तर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे गर्डर जे आहेत ते तब्बल 52 मीटर लांबीचे असणार आहेत। यामुळे पुलाखाली 5वी आणि 6वी मार्गिका उभारण्यासाठी आवश्यक जागा निर्माण होणार आहे। पुलाची उंची काहीशी वाढवली जाणार असून रुंदी मात्र 15 मीटरच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, सायन। आंबेगाव तालुक्यातल्या विठ्ठलवाडी टोकेवाडी इथे बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटाच्या शेजारी असलेल्या डोंगर टेकडीला आग लागली। टेकडीवरील वाळलेलं गवत असल्यामुळे आगीनं क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं। याचं गांभीर्य लक्षात घेत आयोजकांनी बैलगाडा शर्यत काही काळासाठी थांबवली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। पुण्यातील तरुणीला झिपलाईन हा साहसी खेळ भोवला। झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरनं कोसळून तरुणीचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता वॉटर पार्क चालक आणि मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। धुळ्यातील दोंडाईचा शहरातील गुलमोहर कॉलनीमध्ये एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीची झळ आसपासच्या घरांना देखील बसली आहे। यात संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथे व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2.5 लाखांचा ऐवज लंपास केला। मात्र पळून जाताना हे चोरटे एका सीसीटीव्हीत कैद झाले। पुण्याच्या पेरणे फाटा इथे भंगार उडानला भीषण आग लागली। या आगीमध्ये गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झालं। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या फत्तेपूर इथल्या 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला। या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक डिव्हायडरला धडकून वीज रोहित्राला धडकला। तेवढ्यातच मागून येणाऱ्या ट्रकनं सुद्धा अपघातग्रस्त ट्रकला मागून धडक दिली। यात एक जण गंभीर जखमी झाला। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केली। मोटरसायकल चोरतानाचा चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला।